हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता बाळजाबाई फॉर्म भरायला निघालेली असते. निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी गावातली लोक जबरदस्तीने जमा केलेली असतात आणि ती आता बाळजाबाई बरोबर वाजत गाजत तिला घेऊन जात असतात. तेवढ्यात इथे बाकीचे लोक कृष्णाजवळ आलेले असतात आणि ते लोक तिच्याकडे न्यायासाठी आता मागणी करत असतात. तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा आता त्यांच्या पायाजवळ ठेवलेले पेठे उचलतात आणि गावकऱ्यांच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की हे सगळं करायची तुम्हाला गरज नाही. तेव्हा गावकरी म्हणतात, कृष्णा, दुष्यंत सरकार, तुम्हीच आम्हाला या अन्यायातून आता बाहेर काढू शकता. इथे आता बाळजाबाई यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी आमचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे आणि आम्हाला आता कळलंय की त्या सरपंचाचा फॉर्म भरायला चाललेल्या आहेत. त्यांच्याकडे जर आता पद आलं तर त्या आमचं जगणं अजून मुश्किल करून टाकतील. आम्हाला त्यांना निवडून द्यायचं नाही आहे. 5 वर्ष सरपंच जर त्या राहिल्या तर त्यांच्या हातामध्ये सत्ता येईल. तेव्हा इथे आजी म्हणत असते, कुठलीही सत्ता त्यांच्याकडे जायला नको. त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी आमची ही अवस्था करून ठेवली आहे. जर त्यांच्याकडे कुठलं पद आलं तर मग बघायलाच नको. तेव्हा इथे शिक्षक आलेले असतात. ते म्हणतात, गावकरी खरं बोलतायत. मी या गावामध्ये शिक्षक आहे, पण बाळजाबाईंचा जो काही अत्याचार या गावावरती चाललेला आहे तो मी अगदी जवळून बघितला आहे. तुम्हाला फक्त मी एकच विनंती करेन की तुम्हीच आता काहीतरी करा आणि या सगळ्यावरती मार्ग काढा. बाळजाबाईने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतलेला आहे. आमची घरं ताब्यात घेतली. आम्हाला इथे रस्त्यावरती आणलं. अहो, आमचं जगणं इथे मुश्किल करून टाकलं आहे आणि जर ती बाई सत्तेवरती आली तर अजून या गावावरती तिची दहशत वाढेल. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, तुम्ही जे काही बोलताय ते खरंच सगळं बाळजाबाईने केलं आहे का? तेव्हा इथे गावकरी म्हणतात, बाळजाबाईनेच केले. आम्ही खोटं का बोलू? आमच्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही कृष्णीला विचारा. या गावामध्ये बाळजाबाईने प्रत्येक शेतकऱ्यावरती कशा पद्धतीने अन्याय केलेला आहे. अहो, आमची मुळं बाळं त्यांच्यामुळे रस्त्यावरती यायला लागलेत. घरंदारं गेली. अहो, आम्हाला इथे पोटा पाण्याला खायलासुद्धा आमच्या हातामध्ये काही राहत नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही बाळजाबाईचं कर्ज फेडतोय. तरीसुद्धा बाळजाबाई आम्हाला शांतपणे जगू देत नाही. कृष्णे, अगं आता तूच काहीतरी कर बाई. कृष्णे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. असं म्हणून इथे आता गावकरी तिला प्रोत्साहन देत असतात. पण तेव्हा कृष्णा म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही आहे. नाही नाही, मी तुमची माझ्या पद्धतीने मदत करेन. मी तुमच्याबरोबर मोर्चाला येईन, उपोषणाला बसेन. तुम्ही जसं बोलाल तसं करेन. पण मी कुठल्याही गोष्टीचं नेतृत्व करणार नाही. सरपंच पदासाठी मी उभी नाही राहू शकत. असं इथे आता कृष्णा म्हणत असते. दुष्यंत तिला समजावत असतो. तो म्हणत असतो, कृष्णा, गावकऱ्यांची आशा तुझ्याजवळ आहे आणि तू जर असं बोलायला लागलेस तर कसं होणार? कृष्णा म्हणते, नाही नाही दुष्यंत सरकार, तुम्ही हे सोडून बाकी काहीही बोला, मला खरंच नाही जमणार. तेव्हा मला पण गावकऱ्यांची मदत करायची आहे, पण अशा पद्धतीने नाही. मला तुम्ही सरपंच पदासाठी उभं नका करू. त्यासाठी शिकलं सवरलेलं माणूस लागतं. मला इथे काही करता येणार नाही आहे कारण माझ्याकडे शिक्षण नाही आहे. त्याच्यामुळे मी सरपंच पदासाठी उभं राहून तुमचं इथे नेतृत्व नाही करू शकणार. त्यासाठी तुम्ही मला जबरदस्ती करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, गावकरी म्हणत असतात, अगं कृष्णे, तुझ्याशिवाय दुसरं कुणामध्ये सुद्धा ही धमक नाही आहे गं. तू जे करू शकतेस ना ते दुसरं कोणीही करणार नाही. गावामध्ये असं कोणीच नाही आहे जे बाळजाबाईच्या विरोधामध्ये जाऊन उभं राहील. आम्हाला फक्त तुझ्यामध्ये ती धमक दिसते. या शेतकऱ्यांसाठी, आमच्यासाठी तूच लढू शकतेस. तूच आम्हाला या अंधारातून उजेडामध्ये आणू शकतेस. काहीतरी कर ना कृष्णा. तेव्हा इथे कृष्णा विचारात पडलेले असते. तेव्हा दुष्यंत आणि त्याचबरोबर बंब्या या दोघांनाही असं वाटत असतं की कृष्णाने गावकऱ्यांसाठी आता काहीतरी केलं पाहिजे. तर इथे अढळराव आलेला असतो. अढळराव बाळजाच्या फोटोकडे बघत असतो आणि म्हणत असतो, काय बाळजा,
आत्तापर्यंत मला तू इथे ताब्यामध्ये ठेवलंस ना. आत्तापर्यंत मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःला देत होतो. त्या गुन्ह्याची शिक्षा मी विनाकारण भोगत होतो, कारण मला असं वाटत होतं माझ्या हातून अपराध झाला आहे. पण शेवटेला कृष्णेने काय केलं? कृष्णाने माझी आणि माझ्या अनुसयाची, माझ्या कुटुंबाची भेट घडवून दिली. आणि तेव्हा मला सत्य समजलं की माझी अनुसया ही जिवंत आहे आणि तिचा खून मी केलेला नाहीच आहे. तिचा खून तू केलास ना, आणि आळ मात्र माझ्यावरती आणलास. पण आता मी, माझा थोरला मुलगा, माझी बायको अनुसया, कृष्ण आणि दुष्यंत, आम्ही लवकरच या घरामध्ये येऊ, ते सुद्धा मानाने, आणि तुझं जगणं मुश्किल करून टाकू, असं अढळराव म्हणत असतो. तर इथे कृष्णा म्हणत असते, हे बघा, मी तुमच्याबरोबर आहे, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही मला निवडणुकीसाठी इथे उभं करू नका. त्यासाठी माणसाकडे शिक्षण पाहिजे असतं, आकडेमोड यायला लागते, कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे, आणि ती माझ्याकडे नाही. मी तुमच्याबरोबर उभी राहू शकते, तुमच्याबरोबर मोर्चा काढू शकते, बाकी मला काही करायला सांगू नका. तेव्हा बंब्या म्हणत असतो, ए कृष्णा, अगं गावकऱ्यांचं पाठबळ असताना या छोट्या छोट्या गोष्टींना तुला घाबरायची गरज काय? आणि हे बघ, गावकरी तुलाच त्यांच्यासाठी आता निवडण्याचं बोलतायत. त्यांनी तुझी उमेदवार म्हणून नेमणूक केली आहे. अगं तुझा फक्त होकार हवाय त्यांना. गावकऱ्यांचं पाठबळ मिळेल ना तुला. तू कशाला नाही बोलतेस? हे बघ, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, या गोष्टी मला जास्त कळत नाही, पण तरीसुद्धा मी तेच म्हणेन जे गावकरी म्हणत आहेत की त्यांना जर तुझ्यासारखा लीडर हवा आहे, तुझ्यासारखी निवडणूक लढवणारी जर त्यांना इथे मुलगी हवी आहे, तर तू नको म्हणू नकोस. अगं तुझ्यामध्येच ती धमक आहे बाळजाबाईच्या विरोधात उभं राहण्याची. कृष्णा म्हणते, नाही नाही, मला नाही जमणार, आणि ती आता घरामध्ये निघून जाते. तेव्हा गावकरी पुन्हा इथे आक्रोश करतात की कृष्णा, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, तू नको घाबरू, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, आम्ही तुला निवडून देऊ. आमच्यावरती बाळजाबाईने आत्तापर्यंत खूप अन्याय अत्याचार केला आहे, आम्हाला या आता कचाट्यातून बाहेर पडायचं आहे. कुठलंही पद नसताना आम्हाला इतका तिने त्रास दिला. सरपंचाचं पद आलं तर पुढे 5 वर्ष आमचं जगणं मुश्किल करून टाकेल. तेव्हा इथे दुष्यंत येतो आणि म्हणतो, कृष्णा, हे सगळं काय आहे? तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला माफ करा, तुम्ही सुद्धा गावकऱ्यांसारखं बोलू नका. ते लोक काय बोलत आहेत, मला उभं करायचं बोलत आहेत, ते सुद्धा सरपंचाच्या पदासाठी. अहो मला नाही जमणार ते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, का नाही जमणार सांग ना. का जमणार नाही? आत्तापर्यंत गावकऱ्यांसाठी धावून कोण जातं? गावकऱ्यांना जेव्हा काही अडचणी येतात, काही प्रॉब्लेम्स येतात, ते धावत पळत कुणाकडे येतात? तुझ्याकडे येतात ना, कारण कृष्णा त्यांना न्याय मिळवून देईल, कृष्णा त्यांची मदत करेल असा विश्वास त्यांना असतो, म्हणूनच ते येतात ना तुझ्याकडे. मग आता जर त्यांनी तुझी आता इथे सरपंचाच्या पदासाठी निवड करायचं ठरवलं आहे, त्यांनी स्वतःहून तुझं नाव सुचवलं आहे, त्यांना तू लीडर म्हणून हवेस त्यांचं नेतृत्व करण्यासाठी, तर तू का मागे हटतेस? अगं सरपंचाची कामं काय असतात तू सांग बरं मला. ती म्हणते, सरपंचाची कामं खूप मोठमोठी असतात. अहो मी गावकऱ्यांसोबत उभी राहीन ना, मी त्यांच्याबरोबर लढेन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटेन. त्यांनी रात्रीसुद्धा मला बोलवली ना तरी मी त्यांच्या मदतीला जाईन, पण मला सरपंच पदासाठी उभं नका करू. तर इथे आता बाळजा जात असते फॉर्म भरण्यासाठी. तेव्हा बाळजा आपल्या मनामध्ये म्हणत असते की एकदा का फक्त आता मी फॉर्म भरला ना आणि मी बिनविरोधक निवडून आले ना, की बघ मी तुझी कशी वाट लावते कृष्णा, आणि या गावाची सुद्धा, असं तिने मनामध्ये ठरवलेलं असतं. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला बाकी काही करायला सांगा, पण हे नको. अहो मला नाही जमणार. गावाचं नेतृत्व करणं वेगळं असतं, मदत करणं वेगळं असतं, मला ते नाही जमणार. त्यासाठी कुणीतरी चांगला खमका शिकले सवरलेला माणूस पाहिजे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं एखादा शिकले सवरलेला माणूस जे नाही करणार ते तू करशील. अगं तू सांग बरं मला, तू गावकऱ्यांची मदत करायला रात्री बेरात्री जातीस की नाही? स्वतःकडे पैसे नसताना आउट ऑफ द वे जाऊन तू त्यांची मदत करतेस की नाही? सांग बरं तू मला. अगं प्राण्यांना बरं नसलं तरीसुद्धा तू त्यांना बरं करतेस. तुझ्याकडे इतकी हुशारी आहे कृष्णा, त्यासाठी शिक्षणाचीच गरज नाही आहे, आणि बाकीच्या गोष्टींमध्ये मी आहे ना तुझी मदत करायला.
जिथे लोकांची मदत करण्याचा जो काही प्रयत्न आहे तू करशीलच. आणि शिक्षणाच्या बाबतीने ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी तुला मदत करेन. मी आहे तुझ्याबरोबर. तू काय म्हणतेस सांग. मला मगाशी तू कुऱ्हाडीने फाटी चिरायला सांगितलीस, तेव्हा तू काय म्हणाली होतीस की योग्य पद्धत आणि योग्य व्यक्तीची साथ असेल तर सहज सगळं शक्य होतं ना. मग मी तुला तेच म्हणतो आता. तू आहेस यांच्याबरोबर. यांना जर योग्य व्यक्तीची साथ भेटली ना तर तू सगळं काही करू शकतेस. या लोकांची मदत करू शकतेस. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही जे मला करायला सांगताय ते तुम्ही का नाही करत सांगा ना. तुम्ही का नाही उभे राहत. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कारण का मी या गावाबरोबर कनेक्टेड नाही आहे. तू कनेक्टेड आहेस. मी लहानपणापासून या गावापासून लांबच होतो. मी आत्ता या गावामध्ये आलो आहे. लोकांचा माझ्यावरती इतका विश्वास नाही आहे तेवढा तुझ्यावरती विश्वास आहे. अजूनही लोक मला घाबरतात. माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती आहे. म्हणजे मी त्यांच्या बाजूने निर्णय घेईन ना की बाळजाच्या बाजूने निर्णय देईन अशी त्यांना भीती वाटते. तुझ्यावरती त्यांचा विश्वास आहे की तू फक्त शेतकऱ्यांचा विचार करशील, फक्त त्यांच्या भल्याचा विचार करशील आणि म्हणून ते तुझ्याजवळ येतात. तुझ्याबरोबर ते कनेक्टेड आहेस. तू या गावाबरोबर कनेक्टेड आहेस अगदी लहानपणापासून. तू त्यांचं दुःख सुख तू नजरेने स्वतःच्या बघितलेस. लहानपणापासून तू बघत आलीस आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू जे काही आत्तापर्यंत बोलत आली आहेस, बघत आली आहेस ना, ते आता तू करायचं. तूच म्हणतेस ना, धरणी माझी माय आणि आकाश माझा पिता आहे, असं तूच म्हणतेस ना. जिथे रोवीन पाय तिथे सोनं काढीन, हे सगळं तू बोलतेस. मग आता वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांची मदत करून तू हे सगळं आता सिद्ध करणार आहेस आणि गावकऱ्यांनीच तुझी निवड केली. त्यामुळे आता पाठी येऊ नकोस. जर त्यांना तुझ्यासारखा सरपंच हवा आहे तर मग तू का मागे हटतेस. तेव्हा इथे दुष्यंतने कृष्णाला आता पाठबळ दिलेलं असतं. तिचा आत्मविश्वास वाढवलेला असतो. तिला सांगितलेलं असतं, मी तुझ्याबरोबर आहे. तू इथे शेतकऱ्यांची मदत कर. शिक्षणामुळे तू मागे नाही येणार. मी आहे ना तुझ्याबरोबर. ज्या काही गोष्टी तुला सगळ्या वाचून सांगायच्या आहेत त्या मी सांगेन. आणि त्यामुळे इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा तयार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. भावी सरपंच म्हणून आता कृष्णच निवडून येणार. तेव्हा प्रेक्षकांनो, गावकऱ्यांना खूप जास्त आनंद होतो. आता फॉर्म भरायला जायला पाहिजे. फेटा वगैरे इथे बांधलेला असतो आणि कृष्ण आणि दुष्यंत दोघेजणं तयार झालेले असतात. तेव्हा इथे आता ढोलवाले येतात. ते ढोल वाजवत असतात. तर इथे बंब्याने एक गाडी सजवून आणलेली असते. तो म्हणतो की चला, आपल्या भावी सरपंच फॉर्म भरायला चालल्यात. त्या काही पायी जातील का. गाडीची व्यवस्था करण्यात आली. चला गाडीमधून जा. तेव्हा कृष्ण म्हणते, अरे बंब्या, ही गाडी कुठून घेऊन आलास. तेव्हा बंब्या म्हणतो, कुठून का आणली असेल, तुला काय करायचं आहे. तू बिंदास्त बस या गाडीमध्ये आणि फॉर्म भरायला जा. तेव्हा इथे कृष्ण म्हणते की मी हा निर्णय फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतला आहे. आता मला ते कितपत जमेल काही सांगता येत नाही, पण माझा प्रयत्न पूर्ण असेल. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते, ए कृष्णे, अगं तू कशाला काळजी करतेस. अगं गावकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय आहे हा. तू चांगलंच सगळं काही करणार आणि आत्तापर्यंत गावकऱ्यांची तू किती मदत केलीस. आता तुझ्याकडे एक पद येणार आहे आणि ते असताना तुझ्याकडे अजून एक अधिकार असणार आहे गावकऱ्यांसाठी इथे काम करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भक्ती तिला मिठी वगैरे मारते आणि त्याचबरोबर इथे शिक्षक असतात ते म्हणत असतात की कृष्णे, अगं तुझ्यासारखी सरपंच असेल ना तर गावकऱ्यांना कुणालाही घाबरायची गरज नाही. ते तुझ्याबरोबर आहेत. तू घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे आणि त्यामुळे इथे गावकऱ्यांची मदत करणारी, गावासाठी झटणारी तू जर सरपंच झालेस तर त्यांचं फक्त भलंच होईल, हे आम्हाला माहिती आहे. त्यानंतर इथे आता कृष्ण आणि दुष्यंत हे बैलगाडीमध्ये बसून फॉर्म भरायला आता जात असतात. तर पुढील भागामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी बाळजाबाई आलेले असते. तेव्हा इथे अधिकारी म्हणत असतात की बाळजाबाई, अहो या वेळेला तुमच्या विरोधात कुणीही उभं राहिलेलं नाही आहे. ती म्हणते, अरे वा, मग माझ्या विरोधात कुणी फॉर्म भरायला आलेलं नाही याचा अर्थ बिनविरोधी आम्हीच जिंकलो असं म्हणा की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या तोंडातून शब्द आल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण आलेले असते आणि कृष्ण म्हणत असते की असं कसं तुम्ही बिनविरोधिक निवडून येणार. बाळजाबाई आहात ना तुम्ही, मग तुम्हाला मतदान तर केलं पाहिजे लोकांनी. म्हणूनच मी
आता तुमच्याच घरातली तुमची सून, तुमच्या मुलाची बायको आता तुमच्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी फॉर्म भरणार आहे आणि निवडणुकीसाठी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे बाळजाबाई, आता आपण ह्या निवडणुकीमध्ये एकमेकींना बघू, असं कृष्णा बाळजाला म्हणत असते.